नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. पण खरं सांगू का, स्त्रीचा सन्मान करण्यासाठी एका दिवसाची गरज नसावी. मला असे वाटते, स्त्री या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. बघा ना, घराला घरपण देणारी आई, सोबत खंबीरपणे उभी राहणारी बहीण, संकटात साथ देणारी पत्नी आणि भविष्याची आशा असलेली मुलगी. इतिहासाच्या पानातून बाहेर येऊन आजूबाजूला नजर टाकली ना, तर पावलोपावली तिचं सामर्थ्य आपल्याला दिसतं. मा जिजाऊंनी शिवबांना घडवलं नसतं तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? सावित्रीबाईंनी शेण दगड सोसले नसते तर आज आपल्या घरातील लेकी सुना शिकल्या असता का? झाशीची राणी लढली नसती तर क्रांतीची मशाल पेटली असती का? कारण ही संघर्षाचं दुसरं नाव आहे. बघा ना, विमानातील कॉकपिट असो किंवा अंतराळाची झेप, कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांनी सिद्ध केलं की मुलीसाठी फक्त आकाशच नाही तर अंतराळी खुंज आहे. खेळाच्या मैदानात उतरलेली PV सिंधू असो किंवा रणांगणात शत्रूला भिडणारी कॅप्टन शिवा चव्हाण, या स्त्रिया आज आपल्याला सांगतात की कर्तृत्वाला कोणतीही जात, धर्म किंवा लिंग नसते. आणि केवळ हीच मोठी नावं का? आपल्या घरासाठी पहाटे 4 वाजता उठून कष्ट करणारी आपली आई, मुलाच्या शिक्षणासाठी दिवसभर शेतात राबणारी आपली शेतकरी माऊली आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफिसचं टेन्शन सांभाळून घर हसतमुख ठेवणारी वर्किंग वुमन, ही सर्व शक्तीचंच रूप आहे ना. लोक म्हणतात स्त्री शिकली की घर शिकतं, पण मी म्हणतो स्त्री स्वावलंबी झाली तर देश बदलतो. पण तरीही आज आपण तिला घराबाहेर पडताना वेळेत घरी ये असे सांगतो. खरा महिला दिन त्या दिवशी साजरा होईल ज्या दिवशी तिला कोणाच्या संरक्षणाची गरज भासणार नाही, तर तिचं सामर्थ्यच तिचं रक्षण करेल. माझ्या माता भगिनींनो, दुसऱ्याने तुमचा आदर करावा याची वाट बघण्यापेक्षा स्वतःचा आदर करायला शिका. तुमच्या छंदांना, तुमच्या स्वप्नांना उंबरठ्याच्या आत कोंडून ठेवू नका. तुम्ही जिजाऊंची लेक आहात, सावित्रीच्या लेखणी आहात आणि अहिल्यादेवीचा वारसा आहात. हे जग तुमचं आहे. तुमच्या आत असलेल्या स्वप्नांना पंख द्या, म्हणजेच हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल. स्त्री म्हणजे त्याग, स्त्री म्हणजे माया आणि स्त्री म्हणजेच या सृष्टीचा पाया. सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. हा विचार तुम्हाला पटला असेल तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्त्रीला हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.